पवन करवर सारख्या ओबीसी समाजाचे नेते व धनगर मराठा समाजाचा कधी आज पवन करवर सारख्या ओबीसी समाजाचे नेते व धनगर मराठा समाजाचा कधी वाद होऊ नये म्हणून पवन भाऊ करवर यांनी प्रयत्न केला आणि काही दलाल लोकांनी पवन करवर भाऊवर आज जो हल्ला केला, शाही फेक केली, म्हणून सकल मराठा समाजातर्फे पवन भाऊवर आज दुग्धाभिषेक करून आम्ही त्यांना दुग्धाभिषेक करत आहे. पवन भाऊ, तुम्ही जे ही इडा उचललेला आहे, मराठा ओबीसी वाद होऊ नये, मराठा धनगर वाद होऊ नये, याचाच अखंड पुढे चालत राहो आणि लवकरच गोकुळनगर चौकात निर्मल सोसायटीत पवन भाऊचा सत्कार करतोय. कुणाच्यात हिंमत आहे पवन भाऊचा तिथं आडवा, शाही काका या, तारीख वेळ काळ ठरवू. पवन भाऊ सारख्या सच्च्या माणसावरती जर तुम्ही हल्ला करत असाल, तुमचा निषेध करतो आणि पवन भाऊ सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. म्हणून पवन भाऊचा आम्ही दुग्ध अभिषेक आणि दुधाने अभिषेक करत आहे. पवन भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पवन भाऊ, तुमच्या मागे अख्खा मराठा समाज आहे. मराठा समाज अशा 18 पगड जातीतील लोकांना तुम्ही कधी जातीमध्ये विष पेरत नाही आणि विष पेरलं तर तुम्हाला सांगतो मिटवण्याचं काम करता. म्हणून मराठा समाजाचा एक बांधव म्हणून कर्तव्य समजतो. तुमचा दुधाने आम्ही अभिषेक करतो. असंच तुम्ही मराठा ओबीसी मराठा धनगर वाद होऊ नये यासाठी प्रयत्न करावं. एवढं मी बोलून थांबतो. आज पवन करवर सारखे